नागपुरातील एलपीजीचे बहुतांश पंप बंद आहेत, पुरवठाच होत नाही. त्याचा थेट परिणाम ऑटो चालकांवर झालेला आहे. त्याचा काय परिणाम झाला? गॅस मिळते का तुम्हाला? नाही, गॅस कुठं पंप बंद आहे, कुठं भेटते तर 140चा भाव आहे. सवारी पैसे नाही देत, पैसे मागितलं तर बॅटरी आहे इथं ऑनलाईन गाडी चालून राहिला, सवारी नाही भेटत. हे पंप 2-3 दिवस झाले बंद आहे, याच्यावरती माल नाही म्हणे, म्हणून बंद आहे पंप. काय त्रास होतो एलपीजी पंप बंद आहे तर? सर, एक तर असं आहे का रोजीरोटीच्या तर सर्वात मोठा समोर आहे, आणि दुसरं हे आहे का सवारी पैसे देत नाही, आणि गॅसचे पैसे वाढलेले आहे. जे 55 रुपये गॅस होती ते आज 140 रुपये लिटर मिळत आहे. ते 10 किलोमीटर 7 किलोमीटर अशा दूर ठिकाणी जाणं पडते पंपवर. हे पंप शहरातले हे शहरातला बंद झालं. 3 दिवस झाले, इथला माल खतम झालेला, गॅस संपलेली आहे. इथं 3-4 दिवस झाले हा बंद झालेला आहे. त्रास होतोय. त्रास तो होणारच आहे, सर्वांनाच होणार. सर, स्कूल के बच्चे हमारे पेरेंट्स चिल्ला रहे, पेपर चालू है, वो हम कहाँ जाएंगे गैस लेने? तुम बताइए। गॅस नहीं मिल रही. गैस नहीं मिली नागपुर सिटी में। हमको पेरेंट्स लोग हमको चिल्लाते हैं, भैया आप इतने रेट क्यों आ रहे? पेपर चालू है, अभी फाइनल पेपर है, एग्जाम से है। पेरेंट्स चल हम गैस कहाँ से डालेंगे? 1 लीटर की टैन है, वो कहाँ से लेके जाएंगे? काय त्रास होतोय? खूपच त्रास आहे. आता ओलामध्ये आमच्या 14 रुपये रेट आहे. ओलाने पाहिजे का आम्हाला 18 रुपये किंवा 21 रुपये द्यायला पाहिजे आम्हाला. पण आता गॅस मिळते का? गॅस नाही, गॅस नाही मिळत आहे सर. इथून लांब जायला लागतं आम्हाला, करीबन 10 किलोमीटर. खूपच त्रास होत आहे ऑटोवाल्याले. आमच्या घर कसं चालणार ते सरकारनं सोचावं. नाही तर काय करावं आता सर. तुम्ही ऑटो चालवता, गॅस मिळते का इथे? सर 10-15 दिन से गैस नहीं मिल रही है। ऑटो वालों को बड़ी दिक्कत हो रही है। ऑटो वालों के छोटे छोटे बाल बच्चे, किराए की गाड़ी है, कैसा चलेगा? किराए का घर है, उसका खाने के वाले, भूखे थोड़ी मरेंगे ऑटो वाले। सरकार का कोई नियम है कि सरकार ऑटो वालों के लिए भी कुछ कानून बनाए, उनकी भी मदद करे। गॅस क्यों नहीं मिल रही है? गैस क्यों नहीं मिल रही उसकी तो प्रॉब्लम नहीं मालूम, मगर नागपुर शहर के टोटली 100 में से 80% पंप बंद है। नक्कीच एलपीजीचे बहुतांश पंप जे आहेत ते नागपुरात बंद आहे, आणि त्याचा पहिला फटका जो आहे तो या गरीब ऑटोवाल्यांना बसतोय. कारण की एलपीजी टाकायचं म्हणजे 200 रुपयाचं एलपीजी टाकायचं आणि 300 रुपयाचा व्यवसाय करायचा असं यांचं काम होतं. परंतु आता एलपीजीचे पंप बंद झाल्यामुळे मोठा फटका ऑटो चालकांना बसतोय. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.